आघाडीला सोबत घेण्यासाठी, पण जुळलं नाही तर वंचित बहुजन आघाडी तुमच्या बरोबर नाही, याचा किती फटका मतांच्या राजकारणात तुम्हाला बसेल? बघा, एक गोष्ट तुम्हाला पहिल्या प्रथम सांगितली गेलेली आहे. मला वाटतं जयंतराव आपण बोललात की ही महाविकास आघाडी जास्तीत जास्त व्यापक कशी होईल त्या दृष्टीने आम्ही आटोकाट प्रयत्न केले. आणि मला खरंच या सर्व आमच्या सहकार्यांना धन्यवाद द्यायचे आहेत, कारण त्यांनी एकही जागा न मागता पूर्णपणाने देशाच्या घटनेचं रक्षण करण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी एक ताकद जी आम्ही उभी करतो त्या ताकदीमध्ये त्यांची सुद्धा ताकद ही जोडली. मला त्यांना खरंच मनापासून धन्यवाद द्यायचे. नुसतं तोंडावरती मी बोलत नाही, पण एकही जागा न मागता त्यांनी ही भूमिका स्वीकारली. आमची अपेक्षा अशी होती की प्रकाशजी सुद्धा आमच्या महाविकास आघाडी देखील त्यांना काही जागा आम्ही देऊ केल्या होत्या. दुर्दैवाने ते काही शक्य झालं नाही आणि म्हणूनच मी साधारणतः गेल्या आठवड्यामध्ये आपल्याशी बोलताना ही भूमिका जाहीर केली होती की ते काही जरी बोलले तरी आम्ही त्यांना काही उत्तर देणार नाही, कारण आजही प्रकाशजींबद्दल आमच्या मनामध्ये प्रेम आदर आहे. त्यांनी सुद्धा संविधान रक्षणासाठी एक दिलदारी किंवा मोठी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला आजही वाटतं, पण आता तरी ते शक्य झालेलं नाहीये. भविष्यात काय कसं घडेल आपण बघू. पंतप्रधानांनी म्हटलं आहे की काँग्रेस सोबत उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना आहे, असली शिवसेना एकनाथ शिंदेची आमच्या सोबत आहे. बघा, काल 3 गोष्टीचा एकत्रित एक योग होता विचित्र. एक सूर्यग्रहण होतं, अमावस्या होती आणि यांची सभा होती. असा योग पहिला प्रथम आपल्या देशामध्ये होता. फार विचित्र योग होता, असं सगळे एकत्र येणं. याच्या पुढे मी आपल्या सर्व प्रसार माध्यमांना एक मुद्दामून सांगणार आहे की काल जे भाषण झालं ते देशाच्या पंतप्रधानांचं नव्हतं. ज्याला शिवसेना प्रमुख कमळाबाई म्हणायचे, साक्षीदार माझ्या बाजूला बसलेत, कारण त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. आणि मी त्या पक्षाला भाकड, भेकड, भ्रष्ट जनता पक्ष असं म्हणतो. त्या भाकड किंवा भ्रष्ट जनता पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी, कारण निवडणूक प्रचार जर पंतप्रधान एका पक्षाचा करायला लागले तर घटनेवरती हात ठेवून जी आम्ही शपथ घेतो त्या शपथेचा तो भंग होईल. आणि म्हणूनच मला असं वाटतं की कालचं त्यांचं जे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचं होतं, कारण ते अध्यक्ष सुद्धा त्या पक्षाचे नाही आहेत. आम्ही यापुढे जे त्यांना उत्तर देऊ ते कृपा करून माननीय पंतप्रधानांना उत्तर दिले असं कोणी समजू नये, कारण देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आमच्याकडनं कदापि होणं शक्य नाही. आमचे राजकीय जे विरोधक आहेत त्याच्यामध्ये हा भेकड जनता पक्ष आहे. भेकड मी एवढ्यासाठी म्हटलं की शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून हे देशभक्त पक्षांना सतवत आहेत, त्यांच्यावरती धाडी टाकतायत, अटका करतायत, धमक्या देत आहेत. यांच्यात ताकद नाही म्हणून मी यांना भेकड म्हटलं. भाकड एवढ्यासाठी म्हटलं कारण यांच्याकडे कोणी नेता निर्माण झालेला नाहीये. आदर्श अशोकरावांचा वेगळा, पण त्या व्यतिरिक्त विचारांचा आदर्श हे देऊ शकलेले नाहीये. आणि भ्रष्ट एवढ्यासाठी म्हणतो की संपूर्ण देशातले भ्रष्ट ते तुका मिळवावा आणि भाजपा पक्ष वाढवावा असं त्यांचं धोरण आहे. एनडीए पूर्वी एक ताकदवान एक आघाडी होती, आता हा ठिगळ्यांचा पक्ष झालेला आहे. ठिगळ जोडून ते एनडीए करतायत. नकली सेनेबद्दल म्हणाल तर ज्या वेळेला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील, मला नक्की कल्पना नाही. आणि आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसाने येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं हे कहर झाला. ह्यांचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे. आता जे निवडणूक रोख्यांचा जो विषय सगळीकडे आलेला आहे, चंदा दो आणि धंदा लो, आणि काही ठिकाणी धाडी टाकून निवडणूक रोखे हे कसे जोर जबरदस्तीने, म्हणजे पूर्वी मुंबईमध्ये एक असं वातावरण होतं की मारुती 1000 ही गाडी नव्याने आली होती. मारुती 1000 गाडी घेतल्याबरोबर कोणत्या तरी भाईचा फोन जायचा आणि त्याच्याकडनं खंडणी उकळली जायची. तशी खंडणी गोळा करणारं हे एक केंद्र झालेलं आहे. आणि या खंडणीखोर पक्षाचे हे नेते काल येऊन शिवसेनेला नकली ठरवून गेले. त्यांना मला सांगायचे की कृपा करून तुमचा सगळा जो काही इतिहासाचा अभ्यास आहे तो तपासून बघा.
2019 साली तुमच्याच पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना प्रमुखांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला मातोश्रीत आले होते, तेव्हा सुद्धा मीच होतो. आमची हीच शिवसेना होती. आणि तुम्हाला आता तो सगळा विसर पडलेला जरी असला तरी महाराष्ट्रातल्या जनतेला तो विसर पडलेला नाही. मला असं वाटतं की खंडणीखोर पक्षाच्या एका नेत्याने शिवसेनेला असं हिणवणं बरोबर नाहीये. कारण यांना शिवसेना सुद्धा गुजरातला पडवायची होती, ती मी पडू दिली नाही, म्हणून त्यांच्यासोबत जो चायनीज माल बसलेला आहे त्याच्यातच त्यांचं ते एक सुख मानतायत, तर त्यांचं सुख त्यांना लख लागू.